ओम श्री परमात्मने नमः. श्रीमद भगवद्गीता महात्म्य अध्याय 11वा. श्री महादेव म्हणाले, हे देवी, आता गीतेच्या विश्वरूप दर्शन अध्यायाचे पवित्र महात्म्य श्रवण कर. या अध्यायाच्या महात्म्याचे पूर्ण वर्णन कोणीही करू शकणार नाही. याविषयीच्या हजारो कथा आहेत. त्यापैकी एक मी तुला सांगतो. प्रणिता नदीच्या तीरावर मेघंकर नावाचे एक अतिशय प्रसिद्ध शहर आहे. त्याचे तट आणि गोपुरे पुष्कळ उंच आहेत. तिथे मोठमोठ्या धर्मशाळा असून त्यांच्यामध्ये सोन्याचे खांब शोभतात. त्या नगरात श्रीमंत, सुखी, शांत, सदाचारी व जितेंद्रिय माणसे राहतात. तेथे शार्दूल आणि भगवान विष्णूंचे मंदिर आहे. ते परब्रह्माचे साकार रूप असून प्रापंचिक जीवांना जीवनदान करीत असतात. त्यांच्या गौरवपूर्ण मूर्तीकडे श्री लक्ष्मी आणि अनिमिष नेत्रांनी पाहत असते. ही मूर्ती वामनावतार रूपातील आहे. तिचा रंग मेघासारखा सावळा असून आकृती कोमल आहे. वक्षस्थळावर श्रीवत्स चिन्ह असून गळ्यात वनमाला आहे. त्यांच्या श्री विग्रहावर अनेक अलंकार घातलेले असल्यामुळे ते रत्नयुक्त समुद्रासारखे वाटतात. त्यांनी पितांबर परिधान केल्यामुळे विजेने वेढलेल्या काळ्या ढगासारखे ते शोभतात. त्या भगवान वामनांच्या दर्शनाने जीव जन्म मरण रूपी संसार बंधनातून मुक्त होतात. त्या नगरात मेखला नावाचे श्रेष्ठ तीर्थ असून त्या स्नान केल्याने मनुष्य शाश्वत वैकुंठ धामाला जातो. तेथे जगन्नाथ करुणा सागर भगवान श्री नृसिंहांचे दर्शन झाल्यामुळे मनुष्य 7 जन्मी केलेल्या भगवान भयंकर पापातून मुक्त होतो. जो मनुष्य मेखला तीर्थावर असलेल्या श्री गणेशांचे दर्शन घेतो तो नेहमी मोठमोठ्या संकटातून पार होतो. त्या नगरात एक श्रेष्ठ ब्राह्मण होता. तो ब्रह्मचारी, मी माझेपणा नसलेला, वेदशास्त्र पारंगत, जितेंद्रिय व भगवान वासुदेवांना अत्यंत अनन्य शरण होता. त्याचे नाव सुनंद असे होते. देवी, तो नित्य शार्दूल पाणी भगवंताजवळ बसून विश्वरूप दर्शन अध्यायाचा पाठ करीत असे. त्या अध्यायाच्या पठनाने त्याला ब्रह्मज्ञान प्राप्त झाले. परमानंद परमानंदपूर्ण उत्तम ज्ञानमय समाधीमुळे त्याची इंद्रिये अंतर्मुख झाली होती. त्यामुळे तो निश्चल होऊन नित्य जीवनमुक्त योगाच्या अवस्थेत राहत असे. एकदा बृहस्पती सिंह राशीला असताना महायोगी सुनंदाने गोदावरीची तीर्थयात्रा सुरू केली. तो क्रमाने विरज तीर्थ, तारा तीर्थ, कपिला संगम, अष्टतीर्थ, कपिलद्वार, नृसिंहवन, अंबिकापुरी, करस्थानपूर इत्यादी तीर्थांमध्ये स्नान, दर्शन इत्यादी करीत विवाह मंडप नावाच्या नगरात आला. तेथे कित्येक घरात जाऊन त्याने आपल्याला राहण्यासाठी जागा मागितली, पण त्याला कोणीही जागा दिली नाही. शेवटी गावच्या प्रमुखाने त्याला एक मोठी धर्मशाळा दाखवली. तेव्हा सुनंद आपल्या साथीदारांसह रात्री तेथे जाऊन झोपला. सकाळ होताच पाहतो तर आपण धर्मशाळेच्या बाहेर असून आपले साथीदार कोठे गेले याचा पत्ता नव्हता. तो त्यांना शोधायला निघाला. तोच गावचा प्रमुख त्याला भेटला. प्रमुख म्हणाला, महाशय, आपण दीर्घायुषी दिसता. भाग्यवान व पुण्यवान पुरुषांमध्ये तुम्ही सर्वश्रेष्ठ आहात. तुमच्या ठिकाणी काही अलौकिक सामर्थ्य दिसते. तुमचे साथीदार कोठे गेले आणि तुम्ही धर्मशाळेतून बाहेर कसे आला याचा शोध घ्या. तुमच्या समोर मी इतकेच सांगतो की तुमच्यासारखा तपस्वी दुसरा कोणीही मला आजवर आढळला नाही. हे विप्रवर, तुम्हाला कोणता महामंत्र माहीत आहे? कोणती विद्या तुम्ही जाणता? तसेच कोणत्या देवतेच्या दयेने तुमच्या ठाई एवढी अलौकिक शक्ती आहे? महाराज, कृपा करून आपण या गावातच राहा. मी तुमची सर्व सेवा करेन. इतके बोलून ग्रामप्रमुखाने मुनिश्रेष्ठ सुनंदाला आपल्या गावी ठेवून घेतले. तो मोठ्या भक्तिभावाने रात्रंदिवस त्यांची सेवा शुश्रूषा करू लागला. 7-8 दिवसानंतर एके दिवशी सकाळी तो त्या महात्म्यापुढे येऊन गळा काढून रडू लागला. प्रमुख म्हणाला, योगीराज, काल रात्री राक्षसाने मज दुर्दैव्याच्या गुणवान आणि भक्तिवान मुलाला खाऊन टाकले. सुनंदाने विचारले, कोठे आहे तो राक्षस? तुझ्या मुलाला त्याने कसे काय खाल्ले? प्रमुख म्हणाला, ब्राह्मणा, या नगरात एक अत्यंत भयंकर नरभक्षस राक्षस राहतो. तो दररोज येऊन या नगरातल्या माणसांना खात असे. तेव्हा सर्व नागरिकांनी मिळून त्याला प्रार्थना केली की, राक्षसा, तू आम्हा सर्वांना खाण्याऐवजी आमचे रक्षण कर. आम्ही तुझ्या भोजनाची व्यवस्था करतो. येथे बाहेर गावचे जे प्रवासी येऊन झोपतील त्यांना तू खा. अशा रीतीने नागरिकांनी माझ्याकडून या धर्मशाळेत पाठवल्या गेलेल्या वाटसरूंचा आहार राक्षसासाठी निश्चित केला. स्वतःचे प्राण वाचवण्यासाठी आम्हाला असे करावे लागले. आपण इतर साथीदारांसह या घरात येऊन झोपला होता तेव्हा राक्षसाने त्या सर्वांना खाल्ले. फक्त तुम्हाला तो खाऊ शकला नाही. हे द्विजश्रेष्ठ, याचे रहस्य काय ते तुमचे तुम्हालाच माहिती. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय.